श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत खग्रास चंद्रग्रहणाविषयीची माहिती। हे चंद्रग्रहण कधी येत आहे, कोणत्या दिवशी हे चंद्रग्रहण होणार आहे, यापासून चंद्रग्रहणाचा स्पर्श कधी, मध्य कधी आणि मोक्ष कधी होणार आहे, वेदादी नियम कधीपासून पाळायचे आहेत, त्याचबरोबर भारतात हे ग्रहण दिसणार आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज आली आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। 9 सप्टेंबर 2025 रोजी वार रविवार आहे। या दिवशी खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे। चंद्रग्रहण पाहणाऱ्या खगोल प्रेमियांसाठी सांगू इच्छिते, ही मोठी पर्वणी असणार आहे तुमच्यासाठी। या दिवशी तुम्हाला 3 तास 30 मिनिटं संपूर्ण चंद्रग्रहण पाहावयास मिळणार आहे, कारण हे भारतात दिसणार आहे। भारतासह संपूर्ण आशिया खंडामध्ये, युरोप, न्यूझीलंड या ठिकाणी सुद्धा हे चंद्रग्रहण दिसणार आहे। मग या ग्रहणाचे वेध कधी सुरू होत आहेत? सकाळी 12:35 या ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत। संध्याकाळी 5:30 नंतर मात्र बाल, अशक्त, आजारी व्यक्तीने तसेच गरोदर महिला वर्गाने या ग्रहणाला पाळायचं आहे। वेध दुपारी चालू होत आहेत, परंतु तुम्ही संध्याकाळी 5:30 पासून पुढे जलप्राशन करणं किंवा निद्रा करणं या गोष्टी टाळायच्या आहेत गर्भवती महिला भगिनींनी। तसेच या संपूर्ण ग्रहणाचा जो कालावधी आहे, वेदांचा जो कालावधी आहे, या वेद कालावधीमध्ये तुम्ही कोणती कर्मे करावीत किंवा ग्रहण कालावधीमध्ये कोणती कर्मे करावीत हे प्रथम समजून घेऊयात। ग्रहण कालावधीमध्ये आपण नित्य उपासना करणं, त्याचबरोबर ध्यानधारणा करणं, एखाद्या धार्मिक ग्रंथाचं वाचन करणं, त्याचबरोबर तुम्ही जर संशोधक आहात तर संशोधक वृत्ती जागृत करून घेणं, त्याचबरोबर त्यामध्ये जास्तीत जास्त प्रावीण्य मिळवणं हे चांगले फळ मिळू शकते। त्यामुळे खगोल प्रेमियांनी खगोलशास्त्राबद्दलचं वाचन असेल किंवा त्या संदर्भातील काही संशोधन कार्य असेल, या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि त्यांना अतिशय शुभ फळे या दरम्यान मिळू शकतात। आता आपण समजून घेऊ चंद्रग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्ष कधी होतोय। चंद्रग्रहणाचा जो स्पर्श आहे तो आहे रात्रो 9:57 त्याचबरोबर याच रात्री 11:42 ग्रहण मध्य होतोय। अगदी मध्यावरती चंद्रबिंबामध्ये तुम्हाला हे ग्रहण पाहावयास मिळणार आहे आणि ग्रहणाचा मोक्ष जो कालावधी आहे, अत्यंत शुभ कालावधी म्हणतो आपण त्याला, तर मोक्ष कालावधी आहे उत्तर रात्री 1:57 तर ग्रहण स्पर्श, मध्य आणि मोक्ष या कालावधीमध्ये म्हणजे 3 तास 30 मिनिटे तुम्हाला तुमचे जे काही धार्मिक जप, ध्यानधारणा, जे तुम्ही नित्य उपासना करता, गुरुमंत्र आहेत ते उजवण्याचा हा संपूर्ण कालावधी अत्यंत शुभ मानला जातो। गुरुमंत्राचं पठण किंवा नामस्मरण तुम्ही जर या दरम्यान केलं तर तुम्हाला एक प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते। आपल्या भोवताली त्या आध्यात्मिक ऊर्जेचं वलय तयार होत असतं आणि त्या वलयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मनशांती प्राप्त करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला नित्य उपासनेमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येऊ शकते। मग अत्यंत शुभ कालावधी तुम्ही या दरम्यान तुमच्या गुरूंचा जप करू शकता, स्वामी समर्थांचा जप करू शकता, तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता। या माध्यमातून जास्तीत जास्त ऊर्जा प्राप्त करून घेऊ शकता। धार्मिक ग्रंथाच्या आधारानुसार मी हे सांगू इच्छिते की प्रत्येक धार्मिक ग्रंथाचं पठण, वाचन या दरम्यान जर केलं तर नक्कीच तुम्हाला ज्ञान प्राप्त होत असतं। त्यामुळे ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा याही ग्रंथाचं पारायण करू शकता जर तुम्ही गर्भवती असाल तर अशा महिलांना सुद्धा सांगू इच्छिते, तुम्ही स्वामींच्या पोथीचं पारायण करू शकता। त्याचबरोबर या कालावधीमध्ये अन्न ग्रहण करणं मात्र वर्ज्य करायचं आहे। त्याचबरोबर जलप्राशन करणं, मलमूत्र विसर्जन करणं या गोष्टी टाळायच्या आहेत, कारण याचे काही दुष्परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात असं शास्त्र सांगतं। तर या संपूर्ण 3 तास 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही नित्य उपासना करा, स्वामींचा जप करा, आध्यात्मिक बैठक वाढवा आणि त्या माध्यमातून शुभफळे प्राप्त करून घ्या। मेष, वृषभ, कन्या आणि धनु या राशींना चंद्रग्रहण हे अत्यंत शुभ जाणार आहे, शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त करून देणारं ठरणार आहे। त्यामुळे या दरम्यान नित्य उपासना करा, त्याचबरोबर चंद्रग्रहण तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर आता संमिश्र फळ कोणाला मिळणार आहे तर मिथुन, सिंह, तुळा आणि मकर या राशीला चंद्रग्रहणाचे संमिश्र परिणाम मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही हे चंद्रग्रहण पाहू पण शकता आणि त्याचबरोबर नित्य उपासना करून जे काही अशुभ फळे काही प्रमाणात मिळणार आहेत ती प्राप्त होणार नाहीत। त्याचबरोबर अशुभ फळे कोणाला मिळू शकतात, मग त्यांनी कोणते उपासना करावीत, कोणतं दान करावं ग्रहण सुटल्यावर, तेही समजून घेऊयात।
तुमच्या राशी जर कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन असतील तर तुम्हाला मात्र हे ग्रहण पाहावायचं नाहीये, तुम्हाला अनिष्ट फळ प्राप्त होणार आहे। शक्यतो हे ग्रहण तुम्ही पाहू नये। जर पाहण्यात आलं तरी सुद्धा या ग्रहणाचा जो मोक्ष होतो अर्थात ग्रहण सुटतं त्यानंतर तुम्ही काही धार्मिक दानधर्म करू शकता आणि त्या माध्यमातून ग्रहणाचे शुभफळे प्राप्त करून घेऊ शकता। मग त्यांना एक महत्त्वपूर्ण सूचना, तुम्हाला ज्यावेळेस चंद्रग्रहण सुरू असेल त्यावेळेस 3 तास 30 मिनिटे चंद्रग्रहणाचे शुभफळ मिळावेत म्हणून चंद्रग्रहाचा जप करायचा आहे। अतिशय शुभफळ तुम्हाला मिळू शकतं आणि याचबरोबर केतुदेवांचा सुद्धा जप करायचा आहे, कारण तुम्हाला त्या माध्यमातून आध्यात्मिक उपासना, आध्यात्मिक बैठक वाढणं आणि इंट्युशन पॉवर वाढणं, तुमच्यामध्ये एक ऊर्जा प्राप्त होणं हे शुभफळ प्राप्त होऊ शकतं। तर आज आपण समजून घेतलं की चंद्रग्रहण कोणत्या दिवशी येत आहे, त्या दिवशी वार कोणता आहे, ग्रहणाचा स्पर्श कधी होतोय, ग्रहणाचा मध्य कधी होतोय आणि ग्रहणाचा मोक्ष कधी होतोय, हे संपूर्ण माहिती जाणून घेतली। आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला भेट द्या। यावरती अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत, समजून घ्या, त्याची माहिती जाणून घेऊन त्या संदर्भातल्या सुद्धा काही उपासना, नियम, राशीफळ या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जाऊन तुम्ही तुमच्या जीवनामधील जो संघर्ष सुरू आहे त्यातनं बाहेर पडू शकता। नित्य उपासना करत राहा, स्वामींचा जप करत राहा, नामस्मरण करत राहा। पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन। तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।